कॉलेज ॲडमिशनच्या नावाखाली पालक विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। बोगस सिम कार्ड, सोशल मीडिया जाहिराती आणि NRI मॅनेजमेंट कोट्याच्या आमिषातून नामांकित कॉलेजच्या नावानं हा गोरखधंदा सुरू होता। PICT, NSUT, DTU सह नामांकित संस्थांच्या नावाचा वापर करून ही नेमकी कशी केली जात होती फसवणूक, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचं स्वप्न, नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आणि याच स्वप्नांचा गैरफायदा घेत पालक आणि विद्यार्थ्यांना गंडा घालणारी टोळी सक्रिय होती। सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती, त्यानंतर फोनवरून मोठमोठी आश्वासनं, विश्वास बसल्यानंतर पैशांची मागणी आणि पैसे मिळताच गायब। पोलिसांनी आता या टोळीचा पर्दाफाश केला। कॉलेज ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाली की विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धावपळ सुरू होते आणि याचाच गैरफायदा घेणारी ही टोळी होती। बोगस सिम कार्ड्सच्या माध्यमातून आरोपी सोशल मीडिया अकाउंट तयार करत होते। त्यानंतर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ॲडमिशन संदर्भातील जाहिरात टाकल्या जात होत्या। या जाहिराती पाहून ॲडमिशनसाठी इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर मिळवले जात होते। मोबाईल नंबर मिळवल्यानंतर आता आरोपी पालक आणि विद्यार्थ्यांशी संपर्क साधायचे। आपण संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतो अशी बतावणी केली जायची। विशेष म्हणजे ही फसवणूक केवळ 1-2 कॉलेजेसपुरती मर्यादित नव्हती, तर पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, नेताजी सुभाषचंद्र युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली टेक्निकल इन्स्टिट्यूट यासारख्या नामांकित संस्थांसोबतच इतर कॉलेजेसमध्ये सुद्धा NRI कोटा, मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन मिळवून देण्याचा आमिष दाखवलं जात होतं, असं पोलिसांनी सांगितलंय। पालक आणि विद्यार्थ्यांचा विश्वास बसावा यासाठी आरोपींकडून आणखी एक क्लुप्ती वापरली जायची। आपण स्वतः कॉलेज प्रशासनाशी संबंधित आहोत असं हे आरोपी भासवायचे। संबंधित कॉलेजमध्ये आपली ओळख असल्याचं सांगून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन दिलं जायचं। काही प्रकरणांमध्ये तर शिक्षण संस्थेचं नाव आणि प्रशासकीय प्रक्रियेचा आधार घेत पालकांचा विश्वास संपादित केला जात असल्याचं तपासातून समोर आलंय। आणि एकदा विश्वास बसला की सुरू व्हायचा पैशांचा खेळ। ॲडमिशनसाठी टोकन अमाऊंट, ॲडव्हान्स किंवा शैक्षणिक फीच्या नावाखाली रक्कम मागितली जायची। पालक पैसे देण्यास तयार नसतील तर वेगवेगळी कारणं सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळली जात असल्याचं पोलिसांनी नमूद केलंय। ही रक्कम आरोपींच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये जमा होत होती। त्यानंतर ATM, POS मशीन किंवा इतर माध्यमांमधून ही रक्कम रोख स्वरूपात काढली जात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या संपूर्ण रॅकेटची आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी कायमस्वरूपी एकाच ठिकाणी राहत नव्हते। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ॲडमिशनचा काळ सुरू झाला की हे आरोपी सक्रिय व्हायचे। ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच कॉल सेंटर बंद करून आरोपी पसार व्हायचे, असं पोलिसांनी माहितीत सांगितलंय। ॲडमिशनची यादी जाहीर होण्यापूर्वीच मोबाईल फोन आणि सिम कार्ड नष्ट केले जायचे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जायचा असं सुद्धा समजतंय। तक्रार मिळताच तांत्रिक तपासाला सुरुवात झाली। मोबाईल नंबर आणि आर्थिक व्यवहारांचं विश्लेषण झालं। वेगवेगळ्या ठिकाणी बिलिंग झालेले मोबाईल नंबर तपासले गेले। आरोपींच्या वापरातील नंबरशी तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं। समान पद्धतीच्या फसवणुकीशी संबंधित नंबर आणि व्यवहार यातून समोर आले। सुमारे महिनाभर तांत्रिक पाळत ठेवण्यात आली। गोपनीय माहितीच्या आधारे पुण्यात संशयित ठिकाणी कारवाई झाली। कॉल सेंटरमधील संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी वेगवेगळ्या राज्यातील रहिवासी आहेत। यात बिहारमधले 4, उत्तर प्रदेशचे 4, हरियाणातले 9, झारखंडचे 9 असे आरोपी आहेत। अशा एकूण 26 आरोपींचा तपासात उलगडा झालाय। ॲडमिशनची प्रक्रिया संपल्यानंतर हे आरोपी पुन्हा आपल्या मूळ राज्यात परत जायचे। त्यामुळे हे रॅकेट केवळ एका शहरापुरतं मर्यादित नाहीये, तर याचं कनेक्शन अनेक राज्यांमध्ये पसरल्याचा संशय व्यक्त केला जातोय। संबंधित कॉलर हा उच्च शिक्षित असून त्याने पुण्यातील आणि इतर नामांकित शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण पूर्ण केल्याचं समजतंय। म्हणजेच शिक्षण क्षेत्राची माहिती आणि ॲडमिशन प्रक्रियेची परिपूर्ण जाण असलेल्या व्यक्तींकडूनच या फसवणुकीला अधिक विश्वासार्ह स्वरूप दिलं गेलं असा पोलिसांचा संशय। पोलिसांच्या तपासातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी गुन्ह्यांसाठी वापरत असलेले मोबाईल
न्यूज.